श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 6 मे 2024 म्हणजे स्वामी पुण्यतिथी. या दिवशी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ती कशी साजरी करावी, स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो तर असेल तर अभिषेक कसा करावा याची मी माहिती सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक किंवा विटाळ असेल तर तुम्हाला हे काही करता येणार नाही, परंतु तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मात्र नक्की करू शकता. तर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, स्वामींनी आपल्या आयुष्यात आले आणि त्यांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. तर स्वामींच्या या पुण्यतिथीच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहेत. त्यासाठी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेलच. असा कोणताच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नाही. तर बघा, आपण इतर दिवशी पण स्वामींच्या मूर्तीला सेवा करत असतो, पूजा करत असतो, त्याचबरोबर मंत्रांचा जप देखील करत असतो. परंतु या विशेष दिवशी कुठली सेवा करायची आहे, पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे ते मी सांगणार आहे. तर सर्वात आधी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सर्वात सकाळी सगळ्यात लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तिला सर्वात आधी मुद्रा करावा, नमस्कार करावा, प्रार्थना करावी. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करावं. यानं घरात वातावरण शुद्ध आनंदी ठेवायचं असतं. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. त्यात सर्वात आधी काय करायचं आहे, आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे या निमित्तानं घरातील स्वामी महाराजांची जी काही मूर्ती आहे ती तुम्ही सर्वात आधी ताम्हनात घ्यायची आहे. महाराजांच्या सर्वात आधी मूर्ती ठेवल्यावर सुरुवात कुठल्या सेवेने करायची आहे, तर बघा, आपल्या स्वामी स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल. यानंतर स्वामी स्तवन पठण करत असताना तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही, परंतु स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर एक ताट किंवा ताम्हण घ्या. तुम्हाला जे शक्य असेल ते घ्या. त्यात आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती ठेवा. मूर्तीवर अभिषेक करताना पंचामृताने केला तरी चालेल किंवा फक्त पाण्यानेच तुम्ही अभिषेक केला तर करू शकता, तरी देखील काहीच हरकत नाही. नाहीतर दह्याने केला तरी देखील चालेल, दुधाने करा, काहीच हरकत नाही. ज्याने तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे आवडेल त्याने अगदी आनंदाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा. फक्त स्वामींची सेवा होणं महत्त्वाचं आहे. सेवा करायची आहे तर बघा, स्वामी स्तवन पठण करताना सेवा करायची नाही. नंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष म्हणताना फलश्रुती म्हणायची गरज नाही, मात्र अथर्व शीर्ष म्हणताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा तरी म्हटलं तरी काहीच हरकत नाही. याची देखील फलश्रुती म्हणायची गरज नाही. यानंतर तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्हाला संस्कृतमध्ये येत असेल तर ते म्हणा किंवा तुम्ही प्राकृतमधील म्हटलं तरी देखील चालेल, आणि येत नसेल तर तुम्ही अगदी यूट्यूबला देखील लावून ऐकलं तरी देखील चालणार आहे आणि सेवा सुरू ठेवायची आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे, 1 वेळा स्वामी स्तवन, 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर 1 वेळा पुरुष सूक्तम, 1 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकात सहज मिळून जाईल. ज्यांना वाचन शक्य नाही त्यांनी यूट्यूबला लावून अभिषेक चालू ठेवायचा आहे. तुम्ही गळतीनेही करू शकता किंवा हाताने चमच्याने पाणी टाकलं तरी देखील चालणार आहे, तरी देखील तसाही अभिषेक करू शकता. यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे. रामरक्षा ही फक्त 1 ते 10 ओवीपर्यंत म्हणायचं आहे.
नंतरची फलश्रुती आहे. त्यामुळे फक्त 1 ते 10 ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून झाल्यावर पाण्यातून महाराजांची मूर्ती काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर अत्तर लावा. त्यातल्या त्यात हिना अत्तर असेल तर अतिशय उत्तम. महाराजांना हिना अत्तर अतिशय आवडते. त्याचबरोबर महाराजांना वस्त्र परिधान करा. यानंतर आरती करा. कोणतीही स्वामींची जी काही आरती येत असेल ती तुम्ही करू शकता. नंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांचे गुरुचरित्र पारायण चालू आहे त्यांनी देखील ती सेवा चालू ठेवून ह्या सेवा देखील केल्या तरी देखील काहीच हरकत नाही. यानंतर तुम्हाला स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ दाखवायचा आहे. आता स्वामींच्या आवडीचे कोणते पदार्थ आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. पुरणपोळी, बेसनाचे लाडू, अगदी जे शक्य होईल ते तुम्ही दाखवलं तरी चालेल. तुमच्याकडं फोटो असेल तर बघा, फोटोला अभिषेक करता येणार नाही. फोटो स्वच्छ कपड्याने साफ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर याने साफ करा. फोटोला देखील हिना अत्तर कापसाने लावून घ्या. त्या कापसाने छान फोटो किंवा मूर्तीला लावून घ्यायचा आहे. हाताने चोळायचं नाही. यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे. महाराजांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. मूर्तीवर अभिषेक करताना ज्या सेवा करायच्या आहे त्याचा फक्त स्वामींचा त्याने फोटो जरी असेल तरी देखील अशाच प्रकारचे सेवा करायच्या आहे. फक्त फोटोची अभिषेक न करता स्वच्छ पुसून करून तुम्हाला या सेवा पूर्ण करायच्या आहेत. त्याचबरोबर दानाला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी केंद्रात जा किंवा मठात देखील जाऊन काहीतरी दान, पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरची केळी, जे काही शक्य होईल ते त्यातल्या त्यात पिवळ्या कलरचं दान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आर्थिक देखील दान करू शकता. यथाशक्ती तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी दान नक्कीच करायचं आहे. दान अशा व्यक्तीला करा की त्याला त्या वस्तूची खरंच गरज असेल, अशांना दान करा. उगाचच एखाद्याला गरज नाही तुम्ही उगाच दिलं तर त्याचा काहीच अर्थ राहत नाही. म्हणून दान देखील या दिवशी नक्कीच करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. अगदी श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची आहे. अगदी स्वामींची सेवा तुम्ही मनापासून केली ना तर त्याचे फळ हे महाराज नक्कीच देतात. त्यांच्याकडं कुठलीच गोष्ट मागावी लागत नाही. ते आपल्या भक्तांना भरभरून देत असतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.